वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग, चारा व गवऱ्यांचे मोठे नुकसान। अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात। नवापूर शहरातील तीनटेंबा परिसरात राहणारे श्री राजू भरवाड यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली। या आगीत घरालगत साठवून ठेवलेल्या जनावरांचा चारा, गवऱ्या तसेच इतर साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9 सुमारास घरातील विद्युत वायरिंग मध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाले। त्यातून अचानक ठिणग्या पडून आग भडकली। घराजवळ मोठ्या प्रमाणात चारा व गवऱ्यांचा साठा असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले। परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रभागाचे नगरसेवक उमेश चव्हाण, नगरसेविका भाग्यश्री गावित तसेच जैनू गावित यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्राथमिक प्रयत्न सुरू केले। तसेच नवापूर नगर परिषद अग्निशमन विभाग प्रमुख प्रसाद सानप यांच्याशी संपर्क साधून तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन विभागाचे कर्मचारी सलीम पठाण, राजेश गावित, कैलास गावित आणि संतोष वाघ यांनी त्वरित घटनास्थळी रवाना होण्याचा प्रयत्न केला। मात्र शास्त्रीनगर परिसरात रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे अग्निशमन दलाच्या वाहनाला मार्गक्रमण करताना अडथळे निर्माण झाले। त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला। या विलंबामुळे आग अधिक पसरली व नुकसानीची तीव्रता वाढली। तरीही अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर अत्यंत शिताफीने व तत्परतेने बचाव कार्य हाती घेतले। स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने काही तासाच्या मेहनतीनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले। आग शेजारील घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेमुळे श्री राजू भरवाड यांचे जनावरांसाठी साठवून ठेवलेले चारा, गवऱ्या व इतर साहित्य जळून खाक झाले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन डोले, नवापूर। 9:30च्या सुमारास आमच्या 1 नंबर वॉर्डमध्ये तीनटेंबा या ठिकाणी राजूभाई भरवाड यांच्या जे आपलं गोठा होता, गुरंढोरे बांधण्याचा गोठा होता, तिथं आग लागली। आम्हाला जसं याची माहिती मिळाली आम्ही त्वरित सलीमभाई यांना फोन केलं आणि सलीमभाई वेळेवर पोहोचले। परंतु शास्त्रीनगर या ठिकाणी बॅरिकेड लावले असल्यामुळे त्यांना लालबारीन फिरून गाडी आणावी लागली। यामुळे थोडा उशिरा झाला आणि याच्यामुळे आग वाढली। तरी माझी अशी विनंती आहे की जे शास्त्रीनगरमधले बॅरिकेड आहे ते लवकरात लवकर काढावे, अन्यथा आम्ही मग सगळे तीनटेंबा गावातले रहिवासी जाऊन ते बॅरिकेड काढू। घटनास्थळी आग लागल्याची माहिती आम्हाला 10:30च्या आसपास कळली। सदर विभागाचे आपले क्षेत्राचे दोन्ही नगरसेवकांनी आम्हाला लागली संपर्क केला आणि घटनास्थळी उपस्थित झालेले होते। आपला बोंबाही 10:30च्या आसपासच लगेच रिस्पॉन्स देऊन पोहोचला। घटनेचे फर्स्ट रिस्पॉन्डर आपले सलीम पठाण होते आणि फायर फायटर संतोष वाघ होते। त्यानंतर लागलीच आपल्या नव्याने ताफ्यामध्ये जमा झालेली गुरखा गाडी ही ड्रायव्हर राजेश गावित आणि कैलास गावित यांच्यासह घटनास्थळी उपस्थित झाली आणि पाण्याचा टँकरही येथे व्यवस्थित पाणी पुरवठा करण्यासाठी उपस्थित झालेला होता आणि नव्याने दाखल झालेले ड्रायव्हर अब्दुल हक हे उपस्थित होते। आग लवकरच आटोक्यात आणली गेली आणि पूर्णतः त्याचं शमन करण्याचा प्रयत्न झालेले आहे।